प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा माझ्या मोठ्या बहिणीच्या हातचे साध्या पद्धतीने बनवलेले सुक्के चिकन याची रेसिपी आपण बघणार आहोत। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही साहित्य पाहत आहात, तर त्या साहित्याने आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत। तर चला मग पाहूया पुढची कृती। तर या ठिकाणी अर्धा किलो चिकन छान स्वच्छ करून घेतलेलं आहे। तसेच अद्रक लसणाची पेस्ट या ठिकाणी घेतलेली आहे। छान 3 कांदे आपण स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे। या ठिकाणी साधारणतः 3 टोमॅटोज आहेत, ते पण आपण कट करून घेतलेले आहे। कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता आहे, हा बेडगी मसाला आहे, धने पावडर आहे, मोहरी आहे, तसंच हा घरगुती लाल मसाला आहे, हळद आहे। त्या ठिकाणी आपण बीडची कढई घेतलेली आहे। तर या कढईमध्ये आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे। मोहरीचं तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये प्रथमतः मोहरी टाकणार आहोत। मोहरी आपली छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण लगेचच कांदा टाकणार आहोत। कांदा आपण छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा आपला स्लाइसमध्ये आपण कट केलेला आहे। तर तुम्ही लक्ष द्या की कांदा आपण स्लाइसमध्ये कट केलेला आहे। तर आपण हा छान कांदा फ्राय होत असताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत, कारण कांदा फ्राय होण्यासाठी वेळ लागतो आणि हिरवी मिरची आपण नंतरनं टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा जो तिखटपणा आहे तो तसंच राहील। तर या ठिकाणी आपली हिरवी मिरची, कांदा आणि मोहरी छान फ्राय होत आहे। तर त्यामध्येच आपण अद्रक लसणाची पेस्ट साधारणतः 2 चमचे आपण या ठिकाणी घेतलेली आहे। तर आता ही पेस्ट आणि ही सर्व पदार्थ आपण छान फ्राय करून घेणार आहोत या तेलामध्ये। तुम्ही बघू शकता जोपर्यंत कांदा आपला छान ब्राऊन होत नाही किंवा कांद्याचं पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतरच आता आपण लगेच याच्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकणार आहोत। मसाले वगैरे आपण काही टाकणार नाही आहेत, तर आपण नंतरनं ते ॲड करणार आहोत। तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे, तुम्ही करून पहा, केल्यानंतर खूप छान तुम्हाला लागेल। तर या ठिकाणी आपण चिकन आता या कांद्यामध्ये आणि मिरचीमध्ये आपण छान याला फ्राय करून घेणार आहोत। आता चिकन आपलं थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच जे टमॅटोज आपण घेतलेले आहेत चिरून, ते टमॅटोज आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर हा सर्वांना आपल्याला वाफ द्यायची आहे। तर छान आपण आता हे परतून घेणार आहोत टमॅटो मॉइस्ट होईपर्यंत, म्हणजे टमाटे छान आपले ह्याच्यामध्ये शिजेल अशा प्रकारे आपण याला फ्राय करून घेणार आहोत आणि मगच नंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे। तर आपल्या या ठिकाणी टमॅटे थोडेसे मॉइस्ट झालेले आहेत, तर आपण मसाले टाकण्यास सुरुवात करूया। त्या ठिकाणी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे। या ठिकाणी बेडगी मिरची घेतली 2 चमचे। तसंच या ठिकाणी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे, जो आमच्या आईने बनवलेला आहे, तो साधारणतः 2 चमचे आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। तसेच धने पावडर या ठिकाणी आपण घेतलेले 2 चमचे साधारणतः। तुम्ही नंतरनं वेगळे मसाले ॲड करू शकतात किंवा याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता हे मिश्रण आपण टाकल्यानंतर हे चिकन या ठिकाणी तुम्ही बघू शकता की छान आपण शिजवून घेतलेलं आहे। साधारणतः 10 मिनिट आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे। तर आता पुन्हा याला वाफ लावायची आपल्याला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं चिकन ऑलमोस्ट झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे चिकन 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपलं चिकन ऑलमोस्ट डन झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आणि जे काही चिकनचं पाणी होतं त्याच्यामध्येच आपण हे चिकन शिजवलेलं आहे, म्हणजे चिकन देखील आपण बॉईल केलेलं नाही आहे। तर म्हणजे याच्यामध्ये आपण कच्चं चिकन वापरलेलं आहे। तर पाणी न घालता साध्या पद्धतीने सुक्कं चिकन या ठिकाणी आपण बनवलेलं आहे। तर आता शेवटी आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणार आहोत। कढीपत्ता आपण फ्राय करून घेणार नाही, तर याच्यामध्ये कच्चाच कढीपत्ता आपण टाकलेला आहे, कारण का जेणेकरून खाताना तो कढीपत्त्याचा फ्लेवर आणि त्याचे काही गुणधर्म असतील ते तसेच त्याच्यामध्ये राहतील। तर या ठिकाणी आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर शेवटी टाकणार आहोत। तर एवढं लक्षात ठेवा की फोडणी देताना आपल्याला कढीपत्ता टाकायचं नाही। जर तुम्हाला वाटतं की तुम्ही टाकू शकता, पण असंही पद्धतीने तुम्ही चिकनची रेसिपी करून बघू शकता। तर या ठिकाणी आपलं चिकन तयार झालेलं आहे। तर आशा करतो की ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू। आणि रेसिपी करून पहा।